आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे सध्या आपल्या इकडे या वळती गावामध्ये परिस्थिती काय सध्या? आता वळती आणि वळती परिसरामध्ये आमचा गाव दौरा किंवा घर टू घर मतदारांना भेटीगाठी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम आम्ही जोरदारपणे चालू केलेलं आहे। या दौऱ्यामध्ये आमचे जिल्ह्याचे संघटक मंत्री आदरणीय डॉक्टर ताराचंद कराळे, मी असेल आमचे उमेदवार श्रद्धाताई भोर आणि हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वतःला झोकून देऊन या प्रचारात उतरलेले आहेत। खरं पाहिलं तर आज आपण ज्या रस्त्यावर उभे आहेत, ज्या रस्त्यावर आपण उभा आहोत, या रस्त्यासाठी 10 लाख रुपये टाकून हा रस्ता पूर्ण झालेला आहे। अशी अनेक कामं आहेत, पुलाचं कामे पूर्ण झालेली कामं वेगळी आहेत, प्रस्तावित कामं वेगळी आहेत आणि लोकांनी मागणी केलेली कामं वेगळी आहेत। 3 टप्प्यातली कामं आतापर्यंत 7-8 कोटीची कामं या निस्त्या वळती गावामध्ये आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य गावगाड्यातला खेडेपाड्यातला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, त्याच्या सूचनेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही फक्त या विकासासाठी आम्ही डॉक्टर ताराचंद कराळे, मी असेल आम्ही माध्यम आहे, परंतु या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत केलेली आहे। या कार्यकर्त्यांना यश आलं पाहिजे, या कार्यकर्त्यांना समाजात कोणतरी ओळखलं पाहिजे, या उद्देशानं आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, तालुक्यातसुद्धा येत आहे। पंचायत समिती जिल्हा परिषदच्या उद्देशानं हे सगळे उमेदवार आम्ही विजय करण्यासाठी लढत आहोत। या कार्यकर्त्यांनी सांगायचं या वस्तीला 10 लाख पाहिजे मंजूर, त्या वस्तीवर 10 लाख पाहिजे मंजूर, अशी अनेक कामं केलेली आहेत। व्यायामशाळेचं काम केलं, व्यायामशाळेला साहित्य दिलं आहे, अशी अनेक छोटी मोठी कामं 7-8 कोटीची कामं आपण या गावात केलं। परंतु आमच्याकडे उराड बढून घ्यायची सवय नाही। इतर पक्षाचे लोक येऊन हक्क सांगतात, असं पत्रक छापतात, पत्रकामध्ये यांनी केलं त्यांनी केलं, काही केलेलं नाही। केलं ते भारतीय जनता पक्षाने केले, आम्ही त्याच्याकडे वोट करून सांगतो। कारण विकास करत असताना या सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, हा उद्देश भारतीय जनता पक्ष सातत्याने डोळ्यापुढे होते। आता मागण त्याला शेततळं 3 HP पासून 7 HPची सगळी मोटर पंपाची बिलं 100% आदरणीय ऊर्जा खातं ज्यांच्या काय आहे ते राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 3 HP पासून 7 HP पर्यंतची सगळी मोटर बिलं आतापर्यंत माफच आहेत। कुणाही शेतकऱ्याला बिल भरायला येत नाही। मागण त्याला शेततळ आहे, ट्रॅक्टरवर अनुदान आहे, गाय गोठ्याला अनुदान आहे, अशा अनेक योजना का सर्वसामान्य गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा उद्देश भारतीय जनता पक्षाचा आहे। आता आमच्या श्रद्धाताई बघा, इतकी छोटी कार्यकर्ती आहे, या कार्यकर्त्याला मोठं काम करण्याचं काम फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतं। काही ताकद नसताना अख्खी भारतीय जनता पक्षाची ताकद या उमेदवारा पाठीमागे उभी केली। 100% खात्री देतो, कुणी किती मातबर समोरचे उमेदवार असतील त्यांना 4 मुंड्या चित करून आमची श्रद्धाताई निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी मी आपल्या समोर आश्वासन देतो, शब्द देतो। आणि पुन्हा लागलं तर या वळतीकरांच्या मागणीला जे काय लागत असेल, विकासासाठी जो फंड लागत असेल, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, मागा तुम्ही कार्यकर्ते हो। भाजप कार्यकर्ते द्यायचंच काम करते, कधीही फक्त एकदाच 5 वर्षातून आम्ही येथून मत मागतो आणि 5 वर्ष कार्यकर्त्यांना सांगायचं ते आम्ही ऐकतो। हा भाजपचा उपक्रम आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मायबाप बंधू भगिनींनो, मतदारांनो, यावेळेस श्रद्धाताईच्या मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर श्रद्धाताईचं 2 नंबरचं बटन आहे, कमळाचं चिन्ह आहे, प्रभू रामचंद्राला स्मरून जायचं आणि 7 तारखेला गेल्या कमळाचं बटन दाबायचं आणि श्रद्धाताईला निवडून द्यायचं, एवढीच या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो आणि मी थांबतो। जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। मतदारांना काय आव्हान करा तुम्ही? मी सर्व मतदारांना आवाहन करू, हात जोडून विनंती करते की येणाऱ्या 7 तारखेला मला जास्तीत जास्त मतदान रूपी आशीर्वाद द्यावे आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी ही